ठीक आहे, नाही तुमची मुद्दल. ऐका माझं, व्याज सुद्धा लवकरच दे. इंद्रा ऐक ना. अरे सॉरी इंद्रा, सॉरी. लहान आहेस का, सुधार जरा. अरे एक जोक सांगायचा होता तुला. काय रे, काय शोधतोयस? अरे ते बँकवालीचे कानातले. तू पाय काढ, पाय झटक. अरे ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस, नवीन घेऊन देऊ ना. कितीचे होते? अरे प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात करायची नसते. चला 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 चला, आवरा लवकर आणि पटकन झोपा भाऊ. चला. काय झालं अचानक? कोणाचा फोन होता? बघा त्या स्नेहलता बाईंचा. उद्या आमटी बघायला येत आहेत. अगं बाई, हो का? ए पोरीनो, पसारा नका करू आता. दीदी तू कॅरी घे बरं काढायला. ताई अगं तू पानं वाढ. त्या उद्या येणार आहेत. उद्या? उद्या उद्या. हो ग उद्या. आणि तू नको इतकी काळजी करूस, होईल सगळं नीट. पण तू ते रागाने दिलेले कानातले परत मिळतात का बघ ना जरा. नाही म्हणजे आपल्याला मदत होईल ग. हो मी बघते, मी बोलते त्यांच्याशी. बघ. हो आत्ताच बोलते, करते फोन त्यांना. आलेच. चल चल चल, उद्याचे कपडे डिसाईड करू. चल चल चल. इंद्राजींचा फोन स्विच ऑफ काय? तू कर ना तो फोन सुरू. स्टॉप नाही इंद्रा, करिंग. सत्तू यार, मला रात्री झोप नाही येणार यार. का? डास चावताय? नाही रे, ती बँकवाली आठवते. इंद्रा यार, आपल्या बँकवालीला रडवलंस आणि आता तिची आठवण काढतोयस. आपल्या? हा, आपल्या म्हणजे आता आवडते ती सत्तूला. यार पण तू तिला रडवलं चुकीचं केलंस यार. अरे म्हणूनच तर झोप नाही येणार ना मला. तिच्या इयरिंगचं खूप ओझं झालंय माझ्या मनावर. होणारच ना, तिला रडवून घेतली आहेस ना. ए सत्तू, मी रडवलं नाही हा तिला, तू चावी मारलीस तिला. ए नो चावी मारिंग. हा तू बोलला ते सत्तू टेलिंग. मी का रडवीन त्या बिचारीला? इंद्रा, हा आई. इंद्रा. हा काय झालं आई? अरे काय असे दोघे अंधारात का बसले? काही नाही, ते असं सहजच. बरं कानातले पाहिलेस? हा सासू कांदे काही वर बघ. बरं वाटलं? कानातले कसले आई? अरे मी सांगायला विसरले तुला, मुक्तासाठी कानातले घेतले बघ. वा, अगं मस्त आहे. हो ना? सेम आहेत रे. सेम? म्हणजे मला हा जे मस्त म्हणाल ना ते सेम म्हणायचं होतं, पण मी मस्तच्या ऐवजी सेम बोललो. कसा आहेस रे तू? बरं खूप रात्र झाली, पटापट आवरा, जेवायला वाढते. आई तू काळजी करू नकोस, आम्ही घेतो ना जेवायला. तू जाऊन आराम कर. मग तुझी काळजी करणारी दुसरी घेऊन ये ना, म्हणजे मी नाही करणार काळजी. आई हो ना सत्तू? हो, तुम्ही नका काळजी करू, मी जेवून घेतो. सतत जेवणाचा विचार. मी म्हणते ह्याच्या लग्नाविषयी. ए आई, तो विषय राहू दे ना, तू आता जाऊन आराम कर. गुड नाईट. आम्ही घेतो जेवायला. हा
पोटभर जेव हं? गुड नाईट. गुड नाईट. सत्तू, उद्या पहिलं काम आधी त्या बँकवालीचे इयरिंग्स परत करायचे. काय हो, हिरा खरा आहे ना? हो म्हणजे काय, अगदी खरं आहे. बरं, साखरपुडा आम्ही करतोय आणि घरगुतीच सोहळा असेल. 1-2-4 दिवसांमध्ये नयन US वरून लँड करतोय बरं का. हा, त्याला असं वाटायला नको आम्ही काहीच तयारी केली नाही म्हणून मुद्दाम अंगठी बघायला आलो. काय हो नयनचे पप्पा? हो, तो आल्यानंतर 2 दिवस जेटलॅग मध्येच असेल. का तिथे का असतील नयनराव? घरी नाही राहणार का ते? अगं आई, जीजू त्यांच्या घरीच राहणार आहेत. ते काय ना, इथे जेव्हा दिवस असतो तेव्हा तिथे रात्र असते, तिथे रात्र असते तेव्हा इथे दिवस असतो. तर परदेशातून जेव्हा लोक इथे येतात ना, तेव्हा त्यांना ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. त्याला जेटलॅग म्हणतात. हे म्हणजे साखरपुड्याच्या तरी दिवशी नयनराव जागे राहतील ना? हे बघा, त्याचं आम्ही बघू. साखरपुड्याचं आम्हीच बघतोय ना आता. तुम्ही फक्त लग्न करून द्या. आता लागा कामाला. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग, ट्रान्सपोर्ट, सगळी तयारी सुरू करा. आणि हो, ही आमची एंगेजमेंट रिंग शलाकासाठी कशी वाटते बघा. बघू. थोडी हलकीच वाटतीये. हलकी नाही ग बाळा, त्याला नाजूक म्हणतात. दे इकडे. मुलींच्या बोटात की नाही सगळं कसं नाजूक हवं असतं. ही मुद्दाम तुम्हाला डिझाईन दाखवायला आणली होती. तुम्ही अगदी अशीच बनवून घ्या शलाकासाठी. हे काय दीपू, नयन जीजूंसाठी अंगठी आपण बनवली ना, मग शलाका दीदीसाठी अंगठी त्यांनी नको बनवायला? हे पण आपल्याच गळ्यात. कसं आहे विश्वासराव, म्हणजे नयनरावांसाठी आम्ही अंगठी बनवली की नाही, आता शलाकासाठी तुम्ही बनवायला हवी. रीत आहे तशी. अहो, रीतीनुसार सगळं करायचं ठरवलं ना देशपांडे साहेब, तर साखरपुडा ही तुम्हाला 3 स्टार हॉटेलमध्ये करावा लागेल. आणि नयनसाठी अंगठी ही 2 कॅरेटच्या हिऱ्याची करावी लागेल. जमेल का? नाही ना, म्हणूनच हे नाजूक डिझाईन सुचवलं मी. पण कसं आहे ताई, हे सगळे खर्च आमच्यासाठी थोडे जास्त होत आहेत. अहो देशपांडे साहेब, एकदा का मुलगी अमेरिकेला गेली ना तर तुम्हालाच रुकरुक लागेल. आपण मुलीच्या लग्नात काही खर्च केला नाही. नाही, पण तसे एका मागोमाग एक खर्च असे वाढत गेले तर पुढे कठीण होईल ना. म्हणजे मुलीचा एक बाप म्हणून मी प्रयत्न करतोच आहे, म्हणजे करायलाच हवे, कर्तव्यच आहे ते माझं. कसं आहे, माझ्या क्षमतेला ही सीमा आहे. खीर घ्या. घ्या हो नयनचे पप्पा. बाई, याच्यामध्ये बदाम आणि केशर अगदी भिंग लावून शोधावं लागेल बाई. पाणी तर इतकं घातलंय ना की पचायला अगदी जड जाणार नाही. माझं तर पोटच भरलं हो. हे घे ग. काही कळत नाही का ग? माझी सगळी साडी खराब करून टाकली. काय संस्कार वगैरे केले की नाही हिच्यावरती? 20,000ची साडी माझी खराब करून टाकली. या ना, आपण स्वच्छ करूया ती. ऋषी
20,000ची ही साडी 300 रुपयाची पण नाही वाटत आहे. ताई सगळी साडी खराब करून टाकली सॉरी माझी. सॉरी, मी टॉवेल घेऊन येते. अहो सॉरी काय, हा टॉवेल आहे ना, घ्या आणि पुसा पटकन. नाही तो नाही, तो नाही, मी दुसरा आणते. हा आलेच. काय बाई, इथे टॉवेल असताना बाहेर गेली, हा टॉवेल का नको म्हणाल्या? बॅग अशी झाकून का ठेवलीये? एवढे पैसे? वा 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 देशपांडे साहेब, पाहिली हो तुमची सीमा पाहिली. नाही म्हणजे मी समजलो नाही. सीमा नाही, आता तर म्हणत होता आम्हाला परवडत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. आत बॅग भरून पैसे आहेत आणि आमच्याकडे पैसे नाहीत म्हणता. आता माझं आहे का? आता तर मला लग्नाचं संपूर्ण डेकोरेशन ना इम्पोर्टेड फ्लावरचंच हवंय आणि माझे बाहेरचे सगळे पाहुणे मंडळी त्या 5 स्टार हॉटेल मध्येच राहतील. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते पैसे आमचे नाही आहेत. बास करावं देशपांडे साहेब, बास करा आता. किती खोटं बोलाल? चलाओ नयनच्या पप्पा, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. अहो सरकाव बाजूला. अहो ऐका ना, नाही म्हणजे काय झालंय, अहो नाही काहीतरी गैरसमज झालाय. ऐका ना जरा तुम्ही. काय गरज होती हो कर्तव्य, सीमा, क्षमता वगैरे म्हणण्याची? स्वतःचाच खर्च वाढवून घेतला. मानती, जे आहे ते आहे. परवडेल का आपल्याला हे लग्न? आणि जे आहे त्याची कल्पना नको का द्यायला त्यांना? बुद्धी आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि मुलीसाठी चांगल्या स्थळाचंही सोंग आणता येत नाही. हे लग्न होणारच आणि त्यासाठी मी दागिने गहाण ठेवणार. थोडी तरी पैशांची सोय होईल त्यामुळे. ठीक आहे, आपण म्हणजे मी आणते माझे कानातले परत काही करून. आपण सगळे दागिने गहाण ठेवू, पण दीदीचं लग्न थाटामाटातच होणार. आई, बाबा, सॉरी. ते मी उशीर होतोय मला, मी ऑफिसला जाते. कॅश पण द्यायचे ना मी. व्यवस्थित घास, चकचकीत दिसले पाहिजेत. यू काळजी नॉट. युअर क्लोथ धुईंग विथ फिनाईल. काय रे दोघं भांडता तुम्ही? ऐक हे बघ, ए आई, तुला किती वेळा सांगितलं ही लॉन्ड्री बिंड्रीची कामं नको ना करत जाऊ. काय रे सत्तू, तुला नाही कळत? अरे त्याला कशाला ओरडतो उगाचच? माझ्यासाठी सून घेऊन ये, मग मी सगळी कामं नाही करणार. हो की नाही रे? ती मुक्ता कुठे? मुक्ता, ती का नाही मदत करत तुला घर कामात? विचार दिलाच. ए मुक्ता, काय रे दादू? काय रे काय? तू आईला घरकामात मदत का नाही करत? ए दादू, मला घरकाम बिरकाम नाही आवडत. आवडत नसलं तरी करायचं, आईला मदत म्हणून. हा बरोबर आहे रे, मी परकी आहे ना, म्हणून अशी कामं सांगता तुम्ही मला. ए मुक्ता, बघितलंस, म्हणून मला हक्काची सून हवी आहे घरात. ए आई, नको ना तो विषय परत. चल सत्तू, आज ऑफिस मध्ये काम आहे बरंच. तुझं काय आहे? ठोंब्यासारखी उभी राहू नको, खिसा चेक कर. सत्तू, आज आधी जाऊन त्या बँकवालीचे इयरिंग्स परत करतो मी. सत्तू, इयरिंग्स कुठे ठेवल्यास? शपथ सत्तू, अरे इयरिंग त्या दुसऱ्या पॅन्ट मध्ये राहिले ना. आणि ती जीन्स काकू टेकिंग वॉशिंग मशीन. मग आता कानातली इंद्राच्या पॅन्ट मध्ये.
इकडे काय हे का? इयरिंग्स अगं बाई, हो का? मला वाटलं नेकलेसच आहे. ह्या कोणाच्या आहेत ते सांगणार आहेस? सांगू? सांग ना, बिंदास सांग. ह्याचे तू अगं आई, सत्तूचे म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडचे. सत्तू, तुला गर्लफ्रेंड आहे? मला कधी सांगितलं नाहीस तू तिच्याबद्दल. हो आहे ना, मला हे आताच कळलं. म्हणजे गर्लफ्रेंड आहे, पण तिच्या कानातले ते ह्याच्या खिशात राहिले ते आताच कळलं. बरं ते सगळं ठीक आहे, पण या तुझ्याकडे कशा आल्या? कसे आले? मी सांगतो. त्याच काय ना आई, अरे बोल ना, काय झालं? त्याचं काय ना आई, तिच्या घरून ह्यांच्या लग्नाला विरोध आहे, म्हणून ह्यांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. पण आपल्या सत्तूकडे पैसे नाही आहेत ना लग्नाला, म्हणून तिने स्वतःचे इयरिंग्स काढून दिले ग याच्या हातात आणि म्हणाली, कर आता लग्नाचा खर्च, हे वीक गहाण ठेव. मग काय, इयरिंग्स घेऊन थेट माझ्याकडे आला. पण मी म्हटलो याला, अरे असं दागिने विकून कोणी लग्न करतं काय? मी आहे ना, मी करेन खर्च लग्नाचा. बस इंदिरा, बस बस. अगदी बरोबर बोललास सत्तू. अरे तू काही काळजी करू नकोस. हा, तुझं लग्न आपण थाटामाटात करूया. हे घे, तिला हे कानातले परत दे. घे रे. आणि यापुढे दागिने गहाण ठेवायचे किंवा विकायचे असा विचारही मनात नाही आणायचा. आई, पाया पडतो. अरे असू दे, सुखी राहा. आई मी पण येतो, उशीर झाला. माझ्या इंद्राचं लग्न कधी ठरणार आहे कोणाच ठाऊक. तू काय बघत उभी आहेस? चल मदत कर मला. सत्तूची गर्लफ्रेंड? हा दीपू, आई बोलते. हा आई बोल. नाही अगं, मी ह्याच्यासाठी फोन केला होता. घेतलेस का ग कानातले परत? अगं नाही, मी अजून घेतले नाही आहेत. मी घेते आणि कळवते तुला. हा आई, मी करते फोन तुला. बाय. इंद्रजीत, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. काल यांच्यामुळे झोप नाही आली रात्रभर मला. हे मी माझ्याकडे नाही ठेवू शकत. तुम्ही प्लीज परत घ्या. आणि कसं आहे ना मॅडम, मी वसुली करतो, राडे करतो, प्रसंगी लोकांना ठोकतो. याचा अर्थ इंद्रा म्हणजे गुंड, मवाली असंच वाटत असणार तुम्हाला. पण मॅडम, पैशाच्या बदल्यात एखाद्या बाईचा दागिना काढून घेणे इतका नीच नाहीये इंद्रा. आणि तसंही हे कानातले माझ्या खिशात असण्यापेक्षा तुमच्या कानात जास्त शोभून दिसतात. त्यांना तिथेच असू दे.